माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाइयों और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मधुर नाम में सलाम. पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून काही भाग शिकणार आहोत. फिर एक बार हम पवित्र शास्त्र से कुछ सीखने वाले हैं. त्यापूर्वी आपल्या माना झुकूया आणि आपण प्रार्थना करूया. उससे पहले आइए हम सभी लोग अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये प्रभु लिहिल्याप्रमाणे जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा तू गया आम्हाला है, बनवणारा आणि घडवणारा आहेस. प्रभु आप हमें बनाने वाले और रचने वाले परमेश्वर, म्हणून आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. इसीलिए हम आपके चरणों में आए हैं. पवित्र आत्मा पवित्र आत्मा, आमच्याशी बोल, आप हमसे बात आमच्या कीजिए. आत्मिक मन उघड, आप हमारे आत्मिक मनों को तुझे खोलिए. दैवी ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारी कर. इंसानी बुद्धि से समझने के लिए मान सहाय कीजिए. सन्मान आम्ही तुला प्रभु देतो. मान सम्मान हम आपको देते ही हैं. प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते हैं. म्हणून तू आहे. इसीलिए आप सुनो पिता. आमेन. आमीन. आपण पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम सभी लोग अपना पवित्र शास्त्र निकालें मत्तई शुभवर्तमान पत्र और हम देखें मत्ती रचित त्याचा सुसमाचार 7वां अध्याय उसका 7 अध्याय आणि 24 ते 29 वचन आधारित आम्ही शिकणार और आहोत. 24 से 29 वचन तक हम सीखने वाले हैं. या वाचतो, जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका कोणा सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. इसीलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है वो उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. और मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियाँ चली और उस घर से टकराई, फिर भी वो नहीं गिरा. तसे जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता वो उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. और फिर मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियाँ चली और उस घर से टकराई, वो गिरकर सत्यानाश हो गया. और जब यीशु ये बात कह चुका तो ऐसा हुआ कि भीड़ उसके उपदेश से चकित हुई. 29 वचन, कारण तो त्यांना त्याच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवत होता. क्योंकि वो उनके शास्त्रियों के समान नहीं परंतु अधिकारी के समान उन्हें उपदेश देता था. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, मेरे प्यारे भाई और ह्या बहनों, ठिकाणी यहाँ पर प्रभू येशू परमेश्वर घर बांधणाऱ्या 2 व्यक्तीविषयी बोलत आहे. घर बांधने वाले 2 व्यक्तियों के बारे में बता रहे हैं. आणि और 24 वचनामध्ये 24 वचन में येशूने म्हणलेलं आहे, यीशु ने कहा है, ह्या वाचतो, जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल. इसीलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है वो उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा. आणि और आता असं म्हणत आहे प्रभूचं वचन ऐसा कहता है परमेश्वर का की वचन त्याने मग आपले घर खडकावर बांधले. कि फिर उसने उसकी नींव चट्टान पर डाली. घर म्हटलं की माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आपल्याला पाहायला मिळतं की पाया हा मजबूत असला पाहिजे. जब हम घर की बातें करते हैं तो हमें पता है कि उसकी नींव हमेशा मजबूत होनी चाहिए. आणि और जर घराचा पाया मजबूत असेल अगर घर की नींव मजबूत मग रहेगी ती बिल्डिंग कधीच पडणार नाही. फिर वो बिल्डिंग कभी नहीं पण गिरेगी. जर पायाच मजबूत नसेल लेकिन अगर उसकी नींव ही मजबूत आणि नहीं आपण है, घर किती चांगलं बांधलेलं असेल तर ते आपलं काम वाया जाईल. फिर हमने घर चाहे कितना ही अच्छा बनाया हो लेकिन वो बर्बाद हो जाएगा. आणि म्हणून प्रभू इसीलिए परमेश्वर कुणाला सुज्ञ मनुष्य म्हणत आहे किसे बुद्धिमान कह रहा तर है, वचनामध्येच म्हणलेलं आहे तो वचन में ही लिखा है, की जो प्रत्येक जण माझी वचने ऐकतो जो हर कोई मेरी बात सुने आणि त्याप्रमाणे वागतो और उसे मानता है त्याला शहाणा व्यक्ती म्हणलेला आहे.
वो उसे बुद्धिमान मनुष्य के समान मानता है। आणि मग और फिर जो कोणी जिसने प्रभूचं वचन ऐकून अपना परमेश्वर का वचन सुनकर त्याप्रमाणे वागतो आणि चालतो उसके हिसाब से वो चलता है, वो आणि मानता मग है, त्याने आपल्या घर खडकावर बांधले असं म्हणलेलं आहे. और फिर उसने अपना घर चट्टान पर बनाया ऐसा मग है। पाऊस पडला, पूर आला, और फिर बरसात आई और फिर बाढ़ आई, वाराही सुटला व त्या घराच लागला, आंधियां चली और उस घर से टकराई, तरी ते पडले नाही, फिर भी वो नहीं गिरा, कारण त्याचा पाया क्योंकि उसकी नींव खडकावर घातला होता. चट्टान पर डाली गई थी। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून इसीलिए बुद्धिमान मनुष्य कोण आहे? बुद्धिमान मनुष्य कौन है? जो व्यक्ती प्रभूचं वचनाचं आज्ञाचं पालन करतो परमेश्वर के वचन के आज्ञाओं का पालन करता आणि है प्रभूवरती विश्वास ठेवतो. और उस पर विश्वास रखता है। आणि और मग म्हणलेलं आहे फिर कहा है ते घर वो घर पूर आला, वारा सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही. मेघ बरसी, आंधी आई, बाढ़ें आई, उससे टकराई, लेकिन फिर भी वो नहीं गिरा। आणि 26 वचन म्हणतं, और 26 वचन तसे कहता जो है, कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता वो उस निर्बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा। आणि प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, और परमेश्वर यहाँ पे तसे कहता जो है, कोणी वैसे जो माझी कोई वचने ऐकून मेरी बातें सुनकर आज्ञाचं पालन करत नाही, आज्ञाओं का पालन तो नहीं प्रभूवर करता, विश्वास ठेवत नाही, जो परमेश्वर पर विश्वास नहीं रखता, आणि और मग तो एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. वो एक मूर्ख मनुष्य के समान ठहरेगा। आणि मग त्याने आपले घर वाळूवर बांधले. फिर उसने अपना घर बालू पर बनाया, मग पाऊस पडला, पूर आला, और मेघ बरसा और बाढ़ें आई, वाराही सुटला और आंधियां व चली त्या घरास लागला, और उस घर से तर टकराई, ते अगदी कोसळून पडले असं म्हणलेलं और आहे. वो गिरकर सत्यानाश हो गया। आणि मग काय झालं माझ्या प्रिय भावांनो और बहिणींनो, फिर क्या हुआ मेरे प्यारे भाई जे और काही बहनों? सर्व काम केलं होतं ते वाया जो गेलं. सारा काम किया था वो बर्बाद हो गया। आणि म्हणून और इसीलिए आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हमने अपने आप को जांचना बहुत जरूरी है। आम्ही जर देवाचं वचन ऐकत आहोत, अगर हम परमेश्वर के वचन को सुन त्याप्रमाणे रहे आम्ही हैं, चालत आहोत, उस अनुसार हम चल भी रहे हैं, तर तो आमचा नाश होण्यापासून आम्ही वाचू शकतो. हमारा नाश होने से हम बच सकते हैं। जगामध्ये अनेक प्रकारचं चढ आणि उतार जेव्हा येईल, दुनिया में जब हर प्रकार का उतार आएगा, जब हर प्रकार की चढ़ान आएगी, आर्थिक परिस्थिती आमची ढासळेल, जब हमारी आर्थिक परिस्थिति गिर शारीरिक जाएगी, आरोग्य आमचं ढासळेल, जब हमारी शारीरिक परिस्थितियां जर भी आम्ही गिर प्रभूच्या जाएगी, वचनानुसार चालत अगर आहोत, हम तब परमेश्वर के अनुसार चले तर परमेश्वर आमचं घर बांधेल तो परमेश्वर हमारे घर को आणि बांधेगा तो आम्हाला आशीर्वाद और देईल. वो हमें आशीष देगा। आणि म्हणून और इसीलिए माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, आपण कोणत्या प्रकारचे घर बांधत आहोत हम किस प्रकार का घर बना रहे हैं, आणि आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हमने अपने आप को जांचना जरूरी है। काय मी देवाच्या वचनावर माझं घर बांधत आहे क्या का? मैं परमेश्वर के वचन के अनुसार मेरा घर बना रहा हूं? देवाचं आज्ञा पालन करून त्याप्रमाणे मी चालत आहे का? क्या मैं परमेश्वर के आज्ञाओं को पालन करके मग उनके तुम्ही अनुसार चल रहा हूं? मजबूत खडकावर घर बांधल्यासारखं आहे. फिर आपने उस चट्टान के ऊपर, मजबूत चट्टान के ऊपर घर बनाने के आणि समान है। मग और फिर पाऊस आला, वारा सुटला तरी काही होणार नाही. फिर चाहे बाढ़ें आ जाए या चाहे बड़ी बरसात आ कारण जाए, तब तुम्ही- भी कुछ नहीं होगा, कारण तुम्ही खडकावर घर बांधलेलं आहे. क्योंकि आपने चट्टान पर घर बनाया पण है। प्रभूचं वचन ऐकतो आणि आपण त्याप्रमाणे जर वागत लेकिन नाही, अगर हम परमेश्वर का वचन सुनते हैं और तर उसके आम्ही अनुसार नहीं वाळूवर घर चलते, बांधल्यासारखं आहे. तो हमने मिट्टी पर घर बनाने के बराबर आणि है। म्हणून और इसीलिए आपण कोणत्या प्रकारचे घर बांधत आहोत हम किस प्रकार का घर बना रहे आणि हैं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हमने अपने आप का आत्म परीक्षण करना जरूरी है। लूक शुभवर्तमान पत्र और लूका रचित सुसमाचार त्याचं 6वं अध्याय उसका 6ठा अध्याय आणि 46 पासून पुढे पाहूया. और आगे 46 से आगे हम देखें, परमेश्वराचं वचन ऐकणे आणि तसं करणे. परमेश्वर का वचन सुनना और वैसे करना। 46 वचन, आगे 46 वचन में कहा तुम्ही है, मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही करत नाही. जब तुम मेरा कहना नहीं मानते
तो क्यों मुझे हे प्रभु कहते हो। आणि 47 वचन, और आगे वचन कहता है, कोणी माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, जो कोई मेरे पास आता है और मेरी बातें सुनकर उन्हें मानता तो है, कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मैं तुम्हें बताता हूँ कि वो किसके समान है। तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. वो उस घर बांधने वाले मनुष्य के समान है, त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हल्ले नाही, कारण ते मजबूत होते. जिसने घर बनाते समय भूमि गहरी खोदकर चट्टान पर नींव डाली, और जब बाढ़ आई तो धारा उस पर लगी, परंतु उसे हिला न सकी, क्योंकि वो पक्का बना था। 49 वचन, और आगे वचन परंतु कहता है, जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. परंतु जो सुनकर नहीं मानता वो उस मनुष्य के समान है, जिसने चट्टान पर बिना नींव का घर बनाया, और त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. और उस पर धारा लगी तो वो तुरंत गिर पड़ा, और गिरकर उसका सत्यानाश हो गया। प्रभू ह्या ठिकाणी म्हणत आहे परमेश्वर यहाँ पर की कह रहा तुम्ही है मला प्रभू प्रभू म्हणता, कि आप मुझे प्रभु प्रभु तो पण कहते मी हो, जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. लेकिन मैं जो कहता हूँ वो आप क्यों नहीं माझ्या करते। प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और आम्ही बहनों, जर प्रभू प्रभू म्हणत आहोत, अगर हम परमेश्वर परमेश्वर कह रहे हैं, तर तो जे सांगतो तो वो जो कहता है ते आम्ही ऐकून त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. हमने उसके अनुसार करना चलना जरूरी है। प्रभू याचा अर्थ काय, तो आमचा मालक आहे. परमेश्वर इसका अर्थ क्या कि वो हमारा मालिक है। आणि जर तो आमचा मालक आहे, अगर वो हमारा मालिक है तर आम्ही त्याचं ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो हमने उसका सुनना और उसके अनुसार चलना भी आणि जरूरी म्हणून है। प्रभू म्हणतो की तुम्ही मला मालक मालक म्हणता, प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. इसीलिए वो कहता है कि जब तुम मेरा कहना नहीं मानते तो क्यों मुझे हे प्रभु कहते आणि हो। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और बहनों, ध्यानात ठेवा, ध्यान में रखिए, जर आपण कुणाला मालक अशी उपमा देतो, जब हम किसी को मालिक कहते हैं या जर प्रभु आपण कहते एखाद्या हैं, मालकाकडे काम करत असेल, जब हम उनके पास कोई काम कर रहे तर होते आम्ही हैं, त्याचं ऐकणं गरजेचं आहे. तो हमने उनका सुनना भी आणि जर जरूरी आम्ही है। त्यांचं ऐकलं नाही, लेकिन जब हम उनका सुनते नहीं तर हैं, आमची उन्नती आणि प्रगती होणार नाही, तो हमारी प्रगति नहीं होगी, उन्नति आणि नहीं आम्हाला होगी, आशीर्वाद मिळणार नाही. और हमें आशीष नहीं आणि म्हणून मिलेगी। प्रभू म्हणत आहे, इसीलिए तुम्ही परमेश्वर जर मला कहता है मालक म्हणत कि आहात, अगर तुम मुझे तुम्ही प्रभु जर मला कहते प्रभू हो, म्हणत आहात, अगर तुम मुझे परमेश्वर तर मी कहते जे हो, सांगतो ते तुम्ही का करत नाही. तो मैं जो कह रहा हूँ वो क्यों नहीं करते। मंडळीमध्ये कलीसिया में एक गट असा आहे एक गट ऐसा है की जो प्रभू जे म्हणतो तो ते ऐकतात आणि त्याप्रमाणे चालतात. परमेश्वर जो कुछ कहते हैं वैसा सुनकर वो उसके अनुसार चलते हैं। आणि मग ते जे लोक आहे और वो जो लोग ते हैं कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखे आहेत वो उस मनुष्य के अनुसार है की जणू काय त्याने खोल खडकावर घर बांधलेलं आहे, जिसने गहरी चट्टान खोदकर चट्टान में गहरी नींव डाली है आणि मग घरावर कितीही लोंढा आदळला तरी ते हलणार नाही, और फिर उस पर कितनी बाढ़ें आई या धारा उस पर लगी तर तब भी ते वो हिला न मजबूत राहते. तो वो मजबूत रहती है। परंतु लेकिन एक गट असा आहे एक गट ऐसा की है जो प्रभू प्रभू म्हणतो, जो परमेश्वर परमेश्वर तो कहते हैं, परमेश्वराला तो मालक ही उपमा देतो, उसे वो मालिक कहते पण हैं, ते त्याप्रमाणे करत नाही. पर वो उसके अनुसार नहीं आणि करते माझ्या हैं। प्रिय भावांनो और बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, 49 वचन म्हणतात, आगे वचन कहता परंतु है, जो कुणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. परंतु जो सुनकर नहीं मानता वो उस मनुष्य के समान है जिसने मिट्टी पर बिना नींव का घर बनाया, त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा और सत्यानाश उस झाला. पर धारा लगी तो वो तुरंत गिर पड़ा और गिरकर उसका सत्यानाश हो गया। आणि मग और फिर जो दुसरा गट आहे जो दूसरे तो लोग हैं, देवाचं वचन ऐकतो, वो परमेश्वर का वचन सुनता है, पण लेकिन त्याप्रमाणे चालत नाही. उसके अनुसार नहीं मग ते चलता। वाळूवर घर बांधल्यासारखं वो आहे. बालू पर घर बनाने के आणि समान जेव्हा है। पूर येईल, पाऊस येईल, और जब धाराएं आएंगी, जब बरसात आएगी, जेव्हा आंधी तुफान येईल, जब आंधी और तूफान आणि आएगी, वचन म्हणत आहे की ते घर लगेच पडले, और वचन कहता है कि वो घर तुरंत त्या गिर घराचा गया, सत्यानाश और झाला. उस घर का सत्यानाश आणि हो गया। परमेश्वराची इच्छा नाही परमेश्वर की इच्छा नहीं है कोणाचाही सत्यानाश व्हावा, किसी का भी सत्यानाश हो, पण लेकिन प्रत्येकाचं घर आशीर्वादित हर व्हावं किसी का घर आशीषित ही रहे, देवाची इच्छा ये आहे. परमेश्वर की इच्छा आणि है। म्हणून इसीलिए
आपण मूर्ख आहोत का आपण शहाणे आहोत? हम बुद्धिमान है या हम मूर्ख है? जर शहाणे आहोत अगर हम बुद्धिमान तर हैं चांगली गोष्ट आहे, तो बहुत अच्छी बात पण है। अजूनही आपण देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालत नाही, लेकिन अगर अभी भी हम परमेश्वर का वचन सुनकर उस तर अनुसार आपण नहीं चलते, मूर्खाप्रमाणे जर आम्ही वागत आहोत अगर हम मूर्ख के प्रमाण चल रहे तर हैं, आम्ही पश्चाताप करणं गरजेचं तो आहे. हमने पश्चाताप करना पापाचं जरूरी है। क्षमा मागणं गरजेचं आहे. पापों की क्षमा मांगना प्रभू जरूरी मी है। तुला प्रभू प्रभू म्हणतो, परमेश्वर मैं तुझे पण प्रभु प्रभु कहता पण हूँ, मी त्याप्रमाणे वागत नाही पर मैं उस अनुसार नहीं चलता, आणि मला क्षमा कर. और मुझे क्षमा आणि कर। प्रभू तुम्हाला क्षमा करेल परमेश्वर आपको आणि क्षमा तुम्ही करेगा, तुमची घरं और आप आपके घर मजबूत खडकावर बांधू शकता. मजबूत पत्थर पर बना सकते आणि हो। मग और फिर कितीही आर्थिक परिस्थिती कशी झाली, चाहे आपकी आर्थिक परिस्थितियाँ कैसी हो शारीरिक जाए, परिस्थिती कशी झाली, शारीरिक परिस्थितियाँ कैसी हो तरीही जाए, तुमचं घर मजबूत राहील. फिर भी आपका जो घर है वो मजबूत आणि रहेगा। घर म्हणलं और घर कहने के बाद तर त्याचा पाया हा महत्वाचा आहे. उसकी नींव बहुत आणि जरूरी मग तुम्ही कोणत्या प्रकारचं घर बांधत आहात, है। फिर आप किस प्रकार का घर बना रहे हैं, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. अपने आप को जांचे। जर तुम्ही घर मजबूत खडकावर बांधत आहात अगर आप घर मजबूत चट्टान पर बना चांगली रहे गोष्ट हो आहे. तो बहुत अच्छी आणि बात। जर तुम्ही वाळूवर घर बांधत आहात अगर आप उसे बालू पर बना रहे तर हो आज तुम्ही पश्चाताप करणं गरजेचं तो आहे. आज आपने पश्चाताप आणि करना प्रभू तुम्हाला जरूरी क्षमा है, देईल. और परमेश्वर आपको जरूर आपण क्षमा आहे करेगा। त्या ठिकाणी उभे हम राहूया जहाँ है वहीं पर खड़े हो आपल्या जाएं, माना हम झुकूया अपने सर को झुकाएं, आणि प्रार्थना और आइए करूया. हम सभी प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या स्वर्ग निर्माणकर्त्या और पृथ्वी को रचने स्वर्गीय वाले प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, आज जे काही वचन आम्ही ऐकलेलं आहे प्रभु आज जो वचन हमने सुना माझ्या है, भाऊ बहिणींच्या खोल अंतकरणामध्ये जाऊ प्रभु दे. मेरे भाई बहनों के हृदय में गहराई प्रभू तक मी जाए। विनंती करतो, परमेश्वर में माझे विनंती करता हूँ, सर्व भाऊ बहीण मेरे- प्रभुजी परमेश्वरा मी विनंती करतो प्रभु मेरे सारे भाई बहनों के लिए मैं विनंती करता ते हूँ, हुशार असू दे. प्रभु वो बुद्धिमान बने, प्रभू ते तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे चालणारे असू दे, प्रभु वो आपके वचन को सुनकर उस अनुसार चलने वाले बने, जेणेकरून जिससे परमेश्वर त्यांचा घर मजबूत खडकावर बांधलं जाईल, उनका घर मजबूत चट्टान पर बांधा जाए, जेणेकरून जिस कारण किती पूर परमेश्वर आला वारा आला कितनी ही चट्टान कितनी ही बाढ़ आई या तरी त्या कितनी घराला बरसात धक्का आई, लागणार तब नाही. भी उस घर को कभी धक्का नहीं प्रभू लगेगा। जे भाऊ बहीण तुझं वचन ऐकत आहे परमेश्वर जो भाई बहन आपके वचन को सुन रहे त्याप्रमाणे हैं, चालत नाही, प्रभु जो आपके अनुसार नहीं चल रहे प्रभू हैं, मी विनंती करतो परमेश्वर में विनंती आज करता त्यांना हूँ, पश्चाताप रूपी अंतकरण दे प्रभु आज उन्हें त्यांना पश्चातापी क्षमा अंत कर. प्रभु उन्हें क्षमा आणि कर, त्यांनी प्रभू तुझ्या वचनानुसार घराची बांधणी करावं और परमेश्वर वो आपके वचन के अनुसार आपके अपने आणि घर को बनाए, त्यांच्या घराचा नाश होऊ नये और परमेश्वर उनके घर का नाश ना हो। ह्यासाठी इस- माझ्या सर्व भाऊ बहिणींचं सहाय्य कर. प्रभु इसीलिए मेरे सारे भाई बहनों को प्रभु सहाय मी करना। विनंती करतो प्रभु मैं विनंती जे करता वचन हूँ, पेरलेलं आहे जो वचन बोया है 30 पट 60 पट नाही तर प्रभु 30 नहीं 60 100 नहीं पट पीक येऊ दे 100% फल लाए, आणि माझ्या सर्व भाऊ बहिणींच्या घराला और आशीर्वाद दे. परमेश्वर मेरे सभी भाई बहनों के घरों को आशीष आणि दे। मजबूत खडकावर माझ्या भाऊ बहिणींची घरं बांधली जाऊ और दे. प्रभु मजबूत चट्टान पर मेरे भाई बहनों का घर बांधा प्रभु जाए। मी विनंती करतो परमेश्वर में विनंती करता हूँ, आर्थिक आशीर्वाद दे, आर्थिक आशीष दे, शारीरिक आरोग्य दे, शारीरिक चंगाई दे, मानसिक शांती दे मानसिक शांति दे, आणि मनोकामना इच्छा पूर्ण और कर. प्रभु मन की सारी इच्छाओं को पूरा करना। प्रभु प्रभु मान सन्मान आम्ही तुला मान देतो. सम्मान हम आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो यीशु के नाम में करते म्हणून हैं, तो आहे. इसलिए आप सुनिए। आमेन. आमीन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो. फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ। येणाऱ्या रविवारी पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून आपण भेटूया. आने वाले रविवार को हम फिर एक बार यूट्यूब के माध्यम से काळजी मिलेंगे। करू नका. आप फिक्र नहीं करें, आपण सर्वजण लवकर पुन्हा परमेश्वराची भक्ती करण्यासाठी एकत्र येऊ. हम सभी लोग फिर से एक बार परमेश्वर की भक्ति करने के लिए एक साथ आएंगे। प्रार्थनामध्ये आठवण ठेवा, प्रार्थना में इस बात को याद रखना, लवकरच सर्व गोष्टींचा परवानगी मिळावं जल्दी सारी चीज़ों के लिए इजाज़त मिल जाए, आणि तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. और तब तक परमेश्वर आपको आशीषित रखे। धन्यवाद. धन्यवाद।